राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद
राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम गोपाल कृष्ण भगवान की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। परम मंगलमय भक्ती सुखामध्ये साधकाला नाहू घालणारी ही श्रीमद भागवत कथा ज्या राजा परीक्षितीचा या 7 दिवसामध्ये उद्धार करणारी ही श्रीमद भागवत कथा ज्या भक्ती मातेचे 2 मुलं वृद्ध होते ते वृद्ध झालेल्या मुलाला सुद्धा पवित्र करणारी आणि तारुण्यात आणणारी ही श्रीमद भागवत कथा नवे तर तुमच्या सगळ्यांचा पाप्याचा कपटीचा सगळ्यांचा इथे या ठिकाणी उद्धार करणारी ही श्रीमद भागवत कथा आहे। आणि आज आपल्या श्रीमद भागवत कथेचा 4था दिवस आहे। 4थ्या दिवशी काल आपलं जड भरत राजाचे चरित्र झालं होतं तिथपर्यंत आपण आलो होतो। आज आपल्याला सुंदर ठिकाणी आज इतका सुंदर दिवस आहे आपल्यासाठी की भगवान परमात्म्याच्या चरित्राचं आपल्याला वर्णन करायचं आहे। त्या अगोदर आपल्याला भक्त प्रल्हाद हे कोण होते ते बघायचं आहे। ऐका शुकाचार्य भगवान परीक्षितीला सांगतात बघा 7म स्कंदामध्ये सांगतात शुकाचार्य भगवान परीक्षितला 7म स्कंदामध्ये सांगतात आता इथे परीक्षिती राजा विचारतात आम्हाला भक्ती प्रल्हादाचं सविस्तर ही कथा आम्हाला सांगा। असं म्हटल्याच्या नंतर बरा हिरण्यक्ष नावाचा राक्षस होता याचा वध वराह भगवंताने केल्यापासून भगवंताच्या विषयी हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये खूप राग होता इतका राग होता। हिरण्यकश्यपू हा राक्षस दैत्यात्मा होता बघा। हिरण्यकश्यपूला आपला भगवंत आवडायचा नाही। देवतेला मारण्यासाठी त्यानं तपश्चर्या केली बघा। तपश्चर्या करण्याचं ठरलं कयादू माते सोबत त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर बघा आता हिरण्यकश्यपूचे गुरु कोण शुक्राचार्य हे वेगळे आणि शुकाचार्य हे वेगळे। भगवंताचे महान गुरु शुकाचार्य आणि राक्षसाचे महान गुरु शुक्राचार्य। मग यांचे शिष्य कोण हिरण्यकश्यपू। हिरण्यकश्यपूचं आता काय करायचं। हिरण्यकश्यपूला आवडत नव्हतं भक्ती आवडत नव्हती देवाचं प्रेम आवडत नव्हतं नारायण नाव आवडत नव्हतं। कयादू मातेला पत्नी म्हणून स्वीकारलं गड्या लग्न झालं विवाह झाला त्यांचा झाल्याच्या नंतर बघा गुरुचा आशीर्वाद घेतला। कोण गुरु शुक्राचार्य। गुरुजींनी आशीर्वाद दिला यशस्वी भव असा आशीर्वाद दिल्याच्या नंतर बघा पुढे सांगितलं तुझ्या पोटी असा पवित्र पुत्र जन्माला येणार आहे की तो तुमच्या कुळाचा उद्धार त्या ठिकाणी करणार आहे गड्या। हिरण्यकश्यपूला नारायण नाम
जमत नव्हतं. तेव्हा हिरण्यकश्यपूने काय केलं बघा, भगवान परमात्म्याचा शोध लावण्याकरता, भगवान परमात्म्याला मारण्याकरता अनेक तपश्चर्या केल्या. हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेल्याच्या नंतर जंगलामध्ये गेला. तिकडे असं निसर्गरम्य वातावरण होतं, सुंदर प्रकारे वारं होतं. त्या ठिकाणी चिवचिवाट होती पक्ष्यांची. सुंदर ठिकाणी त्या ठिकाणी पाणी वाहते गंगेचं. आणि गंगेच्या त्या काठी किनारी तिथे जाऊन एका झाडाखाली बसले. कोण? हिरण्यकश्यपू. तपश्चर्या करता गेल्याच्या नंतर बघा, एक पोपट झाडावरती नारायण 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 असा म्हणायचा. म्हणे खूप वाटोळा झाला आपला. पहिल्या दिवशी मी भगवंताचं, अरे त्या भगवंताला मारण्याकरता आलो होतो, त्याच्याकरता तपश्चर्या करण्याकरता आलो होतो, पण मी ज्या झाडाखाली बसलो त्या झाडावरचा पोपटच नारायण नारायण नाव घेत होता. हे खूप वाईट झालं म्हणे, खूप वाईट झालं. असं म्हटल्याच्या नंतर तो घरी आला. कैदू माता विचारतात, का हो स्वामी, तुम्ही का घरी आला? तपश्चर्येला गेला होतात ना? सांगितलं, ग कैदू, मी तपश्चर्येला गेलो होतो, पण अशी घटना घडली की मी ज्या झाडाखाली बसलो त्या झाडावरती माणसासारखं बोलणारा पोपट त्यानं नारायण 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 असे शब्द त्याच्या मुखारविंदातून प्रगटले बघा. आता एका लग्न झालं, एकदा काय मंगलाष्टका झाली की ते दाणे तांदळाचे असतील, ज्वारीचे असतील. कैदू मातेचं लग्न झालं होतं ना त्या ठिकाणी. ज्या आईला लेकराशिवाय करमत नाही गड्या, त्या लेकराला ते म्हणते, आई ती कुठे गेली? महाराज ऐका, सगळे बायकोच ऐकत असतात. त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू सुद्धा आपल्या आईला बोललं नाही, कुणालाच बोललं नाही, आणि आता निघून जाणार होता तपश्चर्या करता. का तर मला नारायण नाव हे संपवायचं होतं. त्यानं आपल्या सैनिकांना सांगितलं, आपल्या सेवकाला सांगितलं, जिकडे नारायण नाम घेतलं जाईल ना त्यांचे घर उद्ध्वस्त करून टाका, त्यांना खतम करून टाका, ते इथे राहता कामा नाही. फक्त आपल्या या जगामध्ये फक्त राक्षसच राहिले पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, कैदू मातेनं प्रश्न केला, मला अहो तुम्ही तपश्चर्येसाठी गेले होते ना, खूप पराक्रमी राजा आहात. असं म्हटल्याच्या नंतर हे कैदून ऐकलं बघा. म्हणे त्या झाडावरचा पोपट नारायण नारायण असं म्हणत होता. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, कोणी माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव घेईल, भजन करीन, गावामध्ये दौंडी पिटवण्याचं काम केलं बघा. कोण? ते नारद महर्षी भेटल्याच्या नंतर काय म्हणतात नारद महर्षी, अहो देवा, हे तुमचं बरं नाही देवा, तुम्ही कैदू मातेला नेताय, त्यांच्या पोटी देवाचा भक्त जन्म घेणार आहे. तिथे जन्म झाला माझ्या भक्त प्रल्हादाचा. जन्म झाल्याच्या नंतर काय झालं बघा, आता तिथे आपल्या देवर्षी नारदाच्या काय झालं बघा, कुटियेमध्ये नेल्याच्या नंतर तिथे सगळं नारायण 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 सगळं नामस्मरण, तेच देवाचंच. मग त्याच्यावरती गर्भसंस्कार होऊ लागले. कोणावरती? भक्त प्रल्हादावरती. कैदू मातेच्या गर्भामध्ये तिथे रामायण ऐकत होते, भागवत ऐकत होते, असे अनेक त्यांच्यावरती संस्कार होत होते बघा. त्याला गर्भसंस्कार असं म्हणतात बघा. गर्भसंस्कार होत असताना त्या ठिकाणी इकडे हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याकरता आले होते, आणि इकडे पुत्ररत्न जन्माला आले भक्त प्रल्हादजी. आणि आईच्या गर्भामध्येच आधी म्हणू लागले,
नारायण 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 असं नामस्मरण करू लागले. आणि जन्म झाल्याच्या नंतर अगं आई माझा देव कुठे आहे ग, माझा नारायण कुठे आहे असं सांगितल्याच्या नंतर आई म्हणते बाळा तुझा नारायण ना सर्वत्र आहे बाळा. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, भक्त प्रल्हादाच्या आईनं सांगितलं, मातेनं सांगितलं, कैयदू मातेनं काय सांगितलं, अरे बाळा तुझे वडील तपश्चर्या करता गेलेली आहेत. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, म्हणे आई कशासाठी, या भगवंताचं नाव या राक्षस कुळामधलं संपवण्याकरता. अगं आई माझा भगवंत किती दयाळू आहे ग. 5 वर्षाचा भक्त प्रल्हाद म्हणतोय अगं आई माझा भगवंत किती दयाळू आहे ग, किती कृपाळू आहे ग. आता देवाचं नाव घेताय म्हणून आता घरामध्ये कैयदू मातेच्या पोटी आलेले हे भक्त प्रल्हादजी काय झालं बघा, इकडे आल्यानंतर कैयदू मातेच्या पोटी जे पोरग जन्माला आलं त्याचं नाव आहे भक्त प्रल्हाद. जन्माला आल्याच्या नंतर फक्त ते नारायण 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 असंच म्हणत होते. आपल्या मुलाला शिक्षणासाठी हिरण्यकश्यपूने काय केलं, विश्वविद्यालयामध्ये तिथे पाठवलं. ते गुरुकुल मध्ये पाठवल्याच्या नंतर काय झालं बघा, तिथे शिकवण्यासाठी जे गुरुजी होते शुक्राचार्य, 2 मुलं होते शुक्राचार्यांना, षंड आणि मर्क. शुक्राचार्य वेगळे आणि शुकाचार्य हे वेगळे. तुम्हाला सांगितलं शुक्राचार्य हे राक्षसाचे गुरु आहेत, पण शुकाचार्य हे या श्रीमद भागवताचे भगवंत आहेत, गुरु आहेत. ऐका, शुकाचार्यांनी परीक्षितीला भागवत सांगितले होते. ते षंड आणि मर्क यांना ज्ञान देत होते राक्षसी विद्येचे. पण माझ्या या भक्त प्रल्हादाला वेड लागलं होतं भगवंताचं. लक्षात बसायच्या नाही त्या विद्या, राक्षसी विद्या त्यांच्या लक्षात बसायच्या नाही. आपला मुलगा काय शिकतो हे बघण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपल्या महालात बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर काय झालं बघा, मांडीवर बसवलं. हे बाळा अरे तुला गुरुजींनी काय शिकवलं, तेव्हा सांगतोय ऐका, या जगामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी सर्वात मोठं साधन आहे बाबा भक्ती. भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि मुक्तीशिवाय शक्ती सुद्धा नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळी विना शक्ती. अरे वाऊगाचं काही बोलू नका, बळे विना शक्ती बोलू नये, दुसरं काही बोलू नका. श्रवणम कीर्तनम विष्णू पाद सेवनम अर्चनम वंदनम सख्यम आत्म निवेदनम असं सांगितलं बघा कोणा भक्त प्रल्हादाने. किती प्रकारच्या भक्त्या आहेत, किती प्रकारच्या भक्त्या झाल्या, 9 प्रकारच्या भक्त्या आहेत बघा. ह्या हे ज्ञान ऐकून हिरण्यकश्यपूची तळपायच्या मस्तकाला गेली. मी कशासाठी पाठवला, आणि हा देवाचं चिंतन करतोय, हा देवाचं नाव घेतोय, कशा करता. शंख आणि मर्काला सांगितलं अरे माझ्या पोरांनी जर असं परत देवाचं नाव घेतलं तर मी तुम्हालाही तुमचाही वध करेल त्या ठिकाणी. असं सांगितल्याच्या नंतर बघा परत काही दिवसानंतर भेटायला बोलवलं कोण, हिरण्यकश्यपूनं. तर पित्याला विचारलं काय शिकलाय बाळा, जगामध्ये भगवंत सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी जाणाऱ्या आहेत बाबा, सगळं जाणार आहे, फक्त सत्य तो भगवंत आहे बाबा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, अरे सर्वत्र माझा भगवंत आहे गड्या. या भगवंताचं नामस्मरण नाही सोडू शकत मी बाबा. परत सांगितलं होतं. शंख आणि मर्क सांगू लागले हो आम्ही हे तरी या भक्त प्रल्हादजीला काही शिकवत नाही,
या बाळाला आम्ही असं काही शिकवत नाही, पण त्याला हे ज्ञान कुठून प्राप्त होतंय आम्हालाही काही कळत नाही. अहो माझ्या भक्त प्रल्हादाने आईच्या गर्भामध्ये माझ्या भगवंताचं काय केलं होतं, संस्कार घेतले होते, गर्भामध्ये संस्कार झाले होते माझ्या भक्त प्रल्हादीला. एक दिवसची वेळ आहे बघा, सर्व मुलांना भक्त प्रल्हाद जिने एकत्र केलं आणि सगळी मुलं काय करू लागले, एकाकडे पखवाज दिला, एकाकडे टाळ दिला, एकाकडे बिना दिला, एकाकडे भगवी पताके दिली आणि दिल्याच्या नंतर मनामध्ये माझ्या पाठीमाग तुम्हाला असा खेळ शिकवतो की तुमच्या लक्षातून हा खेळ कधीच जाणार नाही म्हणे. आपण खेळ खेळतो की नाही, लपंडाव खेळतो, कुस्ती खेळतो, खो खो खेळतो, खेळता का नाही मुलींनो, पण तसा खेळ नव्हता तो म्हणे. आजपासून आपण एक खेळ खेळू म्हणे. कोणता खेळ होता, काय करा म्हणे, माझ्या पाठीमाग मी जे म्हणाल ना ते तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणा. नारायण नारायण ओम नमो श्री नारायण 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 ओ नारायण 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 ओम नमो श्री 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 नारायण 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 हो नारायण नारायण हरिवारायण नारायण हो नारायण 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 हो नारायण 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 हो नारायण नारायण हो नारायण नारायण सगळी मुलं मग्न झाली होती माझ्या भगवंताच्या नामामध्ये. नारायण नारायण. आमचे भक्त प्रल्हाद महाराज समोर म्हणायचे नारायण नारायण
समोर म्हणायचे, बाकीचे मुलं माग म्हणायचे. अहो शंड आणि मरकाना काय केलं, ए भक्त प्रल्हादा थांबवते भजन असं म्हटल्याच्या नंतर सांगितलं म्हणे बाबा अहो तुम्ही सुद्धा या इकडे देवाच्या नामस्मरणात मग्न व्हा म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर बघा चंड आणि मर्क शस्त्र घेऊन आले माझ्या भक्त प्रल्हादावरती. आणि आल्याच्या नंतर काय झालं, जसा हात असा धरला हो बाजूला भक्त प्रल्हादा तसा त्यांनाही स्वाड बसला. ते सुद्धा नाचू लागले, त्यांच्या बरोबर देवाचं नामस्मरण करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. नामस्मरण करू लागले आणि नामस्मरण करता करता हे शंड आणि मर्क सुद्धा त्याच्यामध्ये गाऊ लागले, नाचू लागले. आणि नाचता नाचता इतकं सुंदर दिवस होता गड्या, सगळे जण नाचू लागले, आनंद होता त्या ठिकाणी. पण त्या दिवशी आपला मुलगा काय शिकतोय म्हणून बघण्याकरता हिरण्यकश्यपू आले. हिरण्यकश्यपू आल्याच्या नंतर बघा म्हणे अरे बंद करा हे सगळं, मी माझ्या मुलाला बंद करायला सांगितलं होतं आणि तुम्ही सगळे त्याच्या बरोबर देवाचं नामस्मरण करताय, बंद करा हे सगळं. शंड आणि मर्कांनी भक्त प्रल्हादाला हात लावल्यानंतर त्याचा करंट आला आणि करंट आल्याच्या नंतर बघा हिरण्यकश्यपूनं पकडल्यानंतर काहीच नाही झालं बघा. कारण मी सांगू का त्याला काऊन काही नाही झालं. तुम्ही म्हणाल या शंड आणि मर्काला धरल्या बरोबर करंट लागला आणि त्यांच्या सोबत नाचू लागले. आता प्रश्न असा पडतो की हिरण्यकश्यपूचा वायर खूप चांगला होता, हिरण्यकश्यपूचा वायर सगळा चांगला होता, त्याला कुठंच उंदराने करंटलेलं नव्हतं. पण नेमकं काय झालं माहिती का, हिरण्यकश्यपूचा होल्डर खराब होता. आता कितीही चांगला लाईट असू द्या, बल्ब असू द्या, पण त्या ठिकाणी तो होल्डर खराब असू द्या काहीच उपाय होत नाही. कारण मेन तिथलं खराब असतं नाही का. आमच्या कुळी नवते ऐसे हे चिपीचे. बघा आमच्या कुळामध्ये देवाचं चिंतन करणारं कोणी नव्हतं. कोण म्हणतंय, भगवान हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू म्हणतात की अरे आमच्या कुळामध्ये या भगवंताचं कोणीच आजपर्यंत नामस्मरण केलं नाही, याचं चिंतन कोणी केलं नाही. आपल्या इकडे जर एखादं पोरग हरिपाठाला गेलं ना, आपली आई म्हणत असते ए बाळा अरे तुला इथे हरिपाठाला जाऊन आताच काय म्हातारा झालास काय, चल हो घरी, हे बघ पिक्चर लागलाय, तू पिक्चर बघ, ती मालिका बघ. पण आपली आई चांगलं सांगत नाही गड्या, जा हरिपाठाला, जा कीर्तनाला बाळा, सांगत नाही आपली आई. ऐका करायला लागला तर महाराज पोरग साधू आहे का, काही कोणी आहे का. कारण महाराज तारुण्यपणातच आपण भगवंताची सेवा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. त्या ठिकाणी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जेव्हा आपण तरुण आहो गड्या, त्या तरुणपणातच आपल्याला काय करावे लागेल, देवाची भक्ती करावी लागेल, तेव्हा ती साध्य होऊ शकते गड्या, नाही ते साध्य होत नाही. हिरण्यकश्यपूने विचारलं मी एवढा तुला त्रास देतोय, मी तुला एवढा मारतोय, मारण्याचा प्रयत्न करतोय. भक्त प्रल्हादजीला मारण्याचा प्रयत्न केला, हत्तीच्या पायाखाली तुडवलं गड्या, तरी माझ्या भक्त प्रल्हादजीला काही झालं नाही. अहो मोठमोठ्या डोंगरावर खाली ढकलून दिलं, तरी माझ्या भक्त प्रल्हादजीला काही झालं नाही. कारण त्याचं होतं भक्ती अशी होती. 5 वर्षाचा हिरण्यकश्यपू आहे, 5 वर्षाचा आपला भक्त प्रल्हाद आहे, पण त्याच्यावरती त्याच्या अंतःकरणामध्ये एवढी देवाची भक्ती सामावलेली होती की देवाला त्यानं आपलंसं केलं होतं. त्याच्यावरती कोणताच वार केला जायचा नव्हता, काहीच होत नव्हतं माझ्या भक्त प्रल्हादाला. एक दिवस असं केलं बापाने, अरे सेवकाला सांगितलं
सगळे शस्त्र आणा म्हणे, गदा आणा, आणि गदा आणल्याच्या नंतर करा म्हणे याच्यावरती वार. कैयदू माता रडत होत्या. हो, असे कसे निंदताई बाबा आहात हो तुम्ही? आपल्या स्वतःच्या बालकाला तुम्ही मारायला सांगताय? कोणता बाप सांगेल की मारा माझ्या मुलाला? परंतु हिरण्यकश्यपू सारखा या आपल्या जगामध्ये काही असे बाप आहेत की व्यसनाधीन जातात. व्यसनाधीन जाऊन त्या लेकराची अशी फजिती होती महाराज की अहो 100 एकर जमीन असली ना तर त्या ठिकाणी अर्धा एकर सुद्धा राहत नाही. एवढी माणसं व्यसनाधीन गेलेले आहेत गड्या. त्या ठिकाणी बापाचं अंतकरण कठोरच असतं, पण किती कठोर असावं. एखादे बाप या हिरण्यकश्यपू सारखे असतात, व्यसनाधीन जातात. 100 एकरातली अर्धा एकर सुद्धा शेती ठेवत नाहीत. लहान लेकरू दारू पिऊन कुठेतरी पडतंय घरामध्ये. तुम्हाला सांगते बघा, बाळू नावाचा एक मुलगा होता. तो खूप छोटा होता, 5 वर्षाचा मुलगा. आणि काय झालं गड्या, शाळेमध्ये शिकायला होता. त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकायला जायचा. त्याच्या पायामध्ये चप्पल नव्हती, अंगावरती कपडा नव्हता, काहीच नाही. खरी घटना आहे. त्याच्या अंगावरती कपडे नाहीत, पायामध्ये चप्पल नाही, फाटलेली चप्पल. मित्र त्याला चिडवतायत, अरे बघा या बाळूकडं. बाळूचा बाप दारू पिऊन कुठे पडलेला असतो रस्त्याला, आणि त्याचा पोरगा हा असा. बाळू इतका हुशार होता गड्या, इतका हुशार होता की बाकीचे लेकरं श्रीमंत घरचे होते, पण त्यांच्याकडे अभ्यास नव्हता. त्या ठिकाणी तशी बुद्धी नव्हती. परंतु या बाळूला अभ्यास होता गड्या. तो गुरुजींनी जो अभ्यास दिला ना तो पाठ करायचा. घरी जेवण करायला साधी चपाती सुद्धा नाही, अहो मिरची पावडर सुद्धा नाही, पीठ घरी नाहीये, काही नाही घरी. ती आई कशी तरी रोजानं जाते, रोजानं जाऊन काम करते आणि आपल्या मुलाचं शिक्षण पूर्ण करते गड्या. बाळूला आश्रयावर झाली. आई अगं तू काही जेवलीस का विचारलं. हिरण्यकश्यपू सारखा बाप होता. अगं आई जेवलीस का ग तू, काही खाल्लंय का तू? सांगितलं नाही. हे बघ बाळा, एक वांगी आहे, तेवढी भाजून मी तुला देते, आणि ही शेजारच्या काकून ज्वारीची वाळलेली भाकरी दिली बघ, तेवढी तुला मी येई 20 वरती तुला भाजून देते बाबा. पाण्यात बुडवून खा बाबा एवढी चपाती, एवढी भाकरी. असं सांगितल्याच्या नंतर त्या बाळूनं मागचा पुढचा विचार केला नाही, पण पाण्यात बुडवून भाकरी खात होता. शेजारचा मित्र आला बोलवण्याकरता, बाळू चालणार रे बाळा शाळेत. प्रत्येक मित्राकडं टकाटक कपडे होते, प्रत्येक मित्राकडं शाळेचा ड्रेस होता, प्रत्येक मित्राकडं जेवायचा डबा होता, प्रत्येक मित्राकडं पाठीवरची बॅग होती, स्कूल बॅग होती. पण याच्याकडे मात्र बाजार आणायची थैली त्याच्याकडे होती हो, तीही व्यवस्थित नव्हती गड्या, तीही व्यवस्थित नव्हती. एक दिवस असा उजाडला की गुरुजीनं बघितलं. गुरुजींना अनेक त्याच्या मित्रांनी सांगितलं की गुरुजी, बाळूच्या घरची परिस्थिती हलाखीची. बाळू गुरुजीने बोलावलं, इकडे ये बाळा. एक दिवस बाळू असा खुशाल जाऊन बसला होता बाजूला, खाली मान घातली, रडू लागला. म्हणे देवा, माझ्यावरती अशी कशी परिस्थिती आणलीस रे. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा पुढे. गुरुजींनी सांगितलं, काय सांगितलं गड्या. म्हणे बाळू, एक काम कर, आज माझा डबा घेऊन जा बाळा. तुला ना मॅडमनी 4-5 चपात्या तुझ्यासाठी दिल्यात बाळा, खास तुझ्यासाठी. घेऊन जा आणि जा
तुझ्या मित्रामध्ये जेवण कर. बाळूने डबा घेतला आणि मित्रामध्ये जाऊन जेवण करू लागला. सर, अहो मी कधी नाही हो खाल्लं असं जेवण, कधीच नाही हो खाल्लं मी असं जेवण. हो सर, तुम्हाला डबा दिला ना हो. खरंच तुमचे खूप आभार आहेत हो गुरुजी. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, मुलाचे अश्रू पुसले त्या गुरुजीने आणि एकांतात गेले. खिचडी करणाऱ्या बाईला सांगितलं, अहो ताई, बाळू नावाचा मुलगा आहे ना, त्याला काय करा तुम्ही, दररोज थोडी खिचडी जास्ती देत जावा. गुरुजींनी सांगावं. आणि गुरुजी एकांतात येतात आणि रडायला लागतात. देवा, अरे कुणावर अशी परिस्थिती येऊ नये बाबा, कुणावरच अशी परिस्थिती येऊ नये. आई रोजावून आली आल्याच्या नंतर काय झालं बघा, घरी आल्याच्या नंतर बाप तिकडून दारू पिऊन डवलत आला आणि आल्याच्या नंतर, ए चल दे मला तुझी आजचे पैसे दे मला. म्हणे अहो घरात आपल्या लेकराला खायला काही नाहीये आणि तुम्ही मला आजची मजुरी मागताय. माफ करा मला, पण आपल्या बाळूकडे तरी बघा हो, कसा संसार थाटायचा महाराज त्या मुलीनं, कसा संसार थाटायचा त्या बाईनं. पैसे दिले नाही म्हणून त्या बाईला मारायला लागला तो दारुड्या. अहो मारायला लागला, मारलं. कितीतरी जणांचे असे संसार घटस्फोटापर्यंत गेले, कितीतरी जणांचे असं मरण त्या बाईचं त्या ठिकाणी येतं गड्या. म्हणून व्यसना आधीनं गेलं नाही पाहिजे. तसाच हा हिरण्यकश्यपू, काय झालं बघा, मुलगा भजन करतोय म्हणून त्याला हे पटलं नाही तर सर्पा, ज्या खोलीमध्ये भरपूर विंचू आहे, सर्प आहेत, त्या खोलीमध्ये माझ्या भक्त प्रल्हादाला कोंडावं त्यानं. तरी माझ्या भक्त प्रल्हादजीनं भजन देवाचं सोडलं नाही, नामस्मरण सोडलं नाही गड्या. नारायण 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 असं म्हणत माझे भक्त प्रल्हादजी भजन करायचे. ऐका, जळी स्थळी विठ्ठल स्थिरावला. अहो जिथं तिथं आपल्या हृदयामध्ये तो सामावलेला आहे. या झाडा फुलामध्ये सर्वत्र माझा विठ्ठल आहे, सर्वत्र माझा कन्हैया आहे. सर्व घटी राम देहादी एक, सूर्यप्रकाशक सहज रश्मी. हे नाम खूप श्रेष्ठ आहे गड्या, खूप श्रेष्ठ आहे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. या संसार रूपी महासागरातून जर आपली सोडवण त्या ठिकाणी करायची असेल तर फक्त त्या देवाचं नामस्मरण करा गड्या. आपुलिया पण करा सोडवण, 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 आपुलिया पण करा सोडवण. संसार बंधन तोडा वेगी, वेगे वेगी वे ओ
धनी सा धनी सा धनी सा नि धा म ग म ग धा ग म धनी सा धनी सा धनी सा धनी सा नि धा म ग म ग धा ग म धनी सा धनी सा धनी सा धनी सा नि धा म ग म ग धा ग म धनी सा ग म धनी सा ग म धनी आसार बंधन तोड़ा बेगी करा सोडवन आपुलिया पण करा सोडवन आपुलिया पण करा सोडवन भक्त प्रल्हाद म्हणायला लागले बघा अहो बाबा सर्वत्र देव आहे तुमच्या आमच्यामध्ये भगवान परमात्मा आहे सर्वत्र देव आहे 21 वेळा मारण्याचा प्रयत्न केला हिरण्यकशिपूने आणि शेवटी एका खांबाला बांधलं एका खांबाला बांधल्याच्या नंतर काय झालं बघा म्हणे बाबा अहो या खांबामध्ये सुद्धा देव आहे कुठेही तुझा देव सांग मला दाखव तुझा देव मला असं म्हटल्याच्या नंतर लक्ष्मी माता म्हणतात भगवान श्री विष्णूंना देवा काहीतरी करा हा दैत्य खूप हाहाकार झाला यांच्या मनामध्ये खूप अहंकार वाढलाय याचा अहंकार कमी करा याचा वध करा असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा नृसिंह भगवंतानी त्या खंबामध्ये अवतार घेतला कोणता नृसिंह अवतार घेतला बोलिये नृसिंह भगवान की जय अवतार घेतला या ठिकाणी आणि अवतार घेतल्याच्या नंतर काय झालं बघा त्यानं खांबामध्ये प्रवेश केला भगवंतानी त्यानं अस्त्र घेतलं गदा घेतली आणि त्या खांबावर मारू लागला जशी त्या खांबावर मारला तसा आवाज आला आवाज आल्याच्या नंतर भरपूर आवाज आला आणि आवाज आल्याच्या नंतर बघा तरीही माझ्या भक्त प्रल्हादाने भजन सोडलं नाही गड्या त्या ठिकाणी माझ्या देवाचं अहो नृसिंह अवतार धारण केला देवानं आणि धारण केल्याच्या नंतर म्हणे बघ माझं विराट रूप आता इथून खाली बघा हिरण्यकश्यपूने सांगितलं अरे मला तू काही करू शकत नाही हिरण्यकश्यपू हा 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 करून हसू लागला मोठ्याने त्या ठिकाणी हसू लागला आणि हसता वेळेस काय झालं बघा मी ब्रह्मदेवाकडून असा वर मागून घेतलाय की मला माणसाकडून मरण नकोय मला देवाकडून मरण नकोय बघा एकदा माझा चेहरा आठवा भगवान परमात्माने सांगितलं बघ माझा चेहरा माझ्याकडे बघ एकदा तू म्हणतोय ना मला ब्रह्मदेवानं वर दिलाय की मला माणसाकडून मरण नकोय मला प्राण्याकडून मरण नकोय अरे बाबा मी धड माणूसही नाही आणि धड प्राणी पण नाही वरून मी प्राणी आहे खालून माणूस आहे असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा तरी पण तुम्ही मला नाही मारू शकत सांगितलं मला सकाळी मरण नकोय मला रात्री मरण नकोय नृसिंह भगवान म्हटले अरे तुझी घड्याळ बघ एकदा तुझी घड्याळी टाइम पाय म्हटले असं म्हटल्याच्या नंतर सोड म्हणे अरे दिवसही नाही आणि संध्याकाळही नाही तरी तुम्ही मला नाही मारू शकत मी असा वर मागितलाय की मला खाली वर मरण नकोय मला वरी मरण नकोय अरे बाबा मी तुला खालीही मारणार नाही आणि वरीही मारणार नाही मी तुला माझ्या मांडीवर घेऊन मारणार आहे
परत काय म्हटला बघा, तरी हसू लागला म्हणे अहो देवा तुम्ही मला नाही मारू शकत. हसू लागला बाबा, गदा गदा हसू लागला. देवा तुम्ही मला नाही मारू शकत. असं म्हटल्याच्या नंतर बघा काय झालं, मला 12 महिन्यात मरण नकोय. अरे बाबा नृसिंह भगवान म्हणतात, हा तुला 12 महिन्यात मरण नकोय ना, तर आमच्या खास जवयासाठी मी महिना काढतो, अधिक मास, धोंड्याचा महिना. धोंड्याचा महिना आहे बघ, मी तुझ्यासाठी धोंड्याचा महिना काढलाय, ताण नको घेऊ. तरी सुद्धा तुम्ही मला नाही मारू शकत का? ब्रह्मदेवाकडून मी असा वर मागून घेतलाय. मी ब्रह्मदेवानं, अरे बाबा भगवान परमात्मा विचारतोय, त्या ब्रह्म्याला जाऊन विचार, तो ब्रह्म कोणाचा मुलगा आहे? तर माझ्या नबीच्या कमल नयनातून निघलेला तो ब्रह्मदेव, मी त्याचा बाप आहे, तो माझा पुत्र आहे. बिंबीतून जन्माला आलोय, तू ताणच नको घेऊ, तरी सुद्धा मी तुला मारणार आहे. सजीवाकून मरण नकोय, निर्जीवाकून मरण नकोय. आता आपले हे नख सजीव आहेत का निर्जीव आहेत? सजीव म्हणाव तर कापले तर त्याला काहीच वेदना होत नाही, आणि निर्जीव म्हणाव तर ते वाढतात, म्हणजे त्याला सजीवही म्हणता येत नाही आणि निर्जीवही म्हणता येत नाही. मग किती दिवस चालू द्यायचं सजीव निर्जीव नाही का? अरे बाबा मी तुला सजीवाने नाही मारणार, निर्जीवाने नाही. ऐक, मी तुला माझ्या या नखानं फाडणार आहे. नख आहे, सजीवही नाहीत आणि निर्जीवही नाहीत, मी तुला यानं फाडणार आहे. असं म्हटल्याच्या नंतर बघा हिरण्यकश्यपूचा वध केला. वध केल्याच्या नंतर बघा सर्व देवांनी स्वागत केलं माझ्या भगवान परमात्म्याचं. बोलिये नृसिंह भगवान की जय. स्वागत झालं त्या ठिकाणी, पुष्प हार टाकताय, फुलं टाकताय, स्वागत झालं. सगळे देव आनंदात होते, स्वागत करत होते माझ्या भगवंताचं. पण माझे भगवंत काही शांत होईना, शांत होईना. म्हणून काय झालं बघा, लक्ष्मी मातेला सांगितलं, अहो म्हणे तुमचे मालक शांत होईना झालेत, जा तुम्ही भगवंताला शांत करा. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, भगवंताला शांत करणं हे माझ्यासाठी खूप सोपं आहे म्हणे. कोण? लक्ष्मी माता. मी नटून थटून येते म्हणे, तुम्ही पुढे वा. मग लगेच भगवंत शांत होतील. तिला काय माहित की भगवंत असे क्रोध अग्नीने तपलेले आहेत. तर लक्ष्मी माता आल्या. आता यांनी बघितलं नव्हतं, वराह अवतार धारण केलाय म्हणून, नृसिंह अवतार धारण केलाय म्हणून. मग काय झालं बघा, लक्ष्मी माता आल्याच्या नंतर म्हणे हे भगवंत, भगवंताला आता तुम्ही सावरा म्हणे. हे भगवंत. लक्ष्मी माता पळाल्या म्हणे हे नाही, हे माझे मालकच नाहीत, हे देव नाहीत. लक्ष्मी मातेला सुद्धा कळलं नाही की हा आपले पती आहेत म्हणून. बघा काळजी करू नका. आता सगळे देवांनी काय केलं, ब्रह्मदेवानं भगवान शंकरानं आज्ञा केली, तुम्ही काय करा. भक्त प्रल्हादाला सांगितलं, जा बाळा तू शांत करू शकतोस, तूच याचा राग शांत करू शकतोस. देवाचा राग शांत करणं सोपं नाही गड्या, सोपं नाही. तर भगवंताचा राग शांत करायचा होता. मग देवाकडे आले कोण? भक्त प्रल्हाद. देवा शांत व्हा तुम्ही, आता हा दैत्य संपलेला आहे ना, आता शांत व्हा गड्या. असं म्हटल्याच्या नंतर मी एका दैत्य कुळामध्ये जन्माला आलोय, पण माझ्यासाठी तुम्ही नृसिंह अवतार धारण केला. मी भाग्य, माझं भाग्य आहे देवा, खरंच भरपूर भाग्य आहे माझं. भक्त प्रल्हादजीनं असं खूप सुंदर, खूप गोड प्रकारे वर्णन केलं भगवंताचं.
आणि आता भगवंत शांत झाले आणि भगवंताने विचारलं, भक्त प्रल्हादा तुला काय देऊ बाबा? सांगितलं, देवा मला काही नकोय. देवा अहो मी दैत्य कुळामध्ये जन्माला आलोय, पण तुम्ही माझ्यासाठी नृसिंह अवतार धारण केला, आणि आणखीन काय पाहिजे देवा? आणखीन काय पाहिजे माझ्यासाठी? भक्त प्रल्हादजीनं मागणी मागितली देवाला, काहीच नको देवा, मला फक्त माझी बुद्धीच नष्ट करून मला काहीच नकोय. या राक्षस कुळामध्ये, या दैत्य कुळामध्ये जन्माला आलोय, माणसासाठी तुम्ही अवतार घेतलाय, काय पाहिजे मला? आणखीन काही नाही पाहिजे गड्या. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, अन्य मागणे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, अन्य मागणे मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, तुझ्या दर्शने, तुझ्या दर्शने. ऐका, त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाचा उद्धार झाला, आणि उद्धार झाल्याच्या नंतर बघा हिरण्यकश्यप तिथे संपला. आता संपल्याच्या नंतर आपल्याला बघायचंय गजेंद्र मोक्ष. माणसाचा स्वभावच असा आहे की सोडून जाणं, वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला सोडून जातात माणसं, आपल्यासाठी ते राहत नाहीत. ऐका, आपले मित्र सुद्धा म्हणतात गड्या की बाबा तुझ्या मी कामी पडेल एक दिवस, नाही का? तुझं घर बांधणं चालू करतो, मी तुला काही पैसे देतो. हा बाबा घर बांधणं चालू करतो, पाया खोदणं चालू असतो. मित्राला कॉल केला की कॉल तेव्हा स्विच ऑफ सांगतो, कॉल व्यस्त आहे असा सांगतो. मी सांगते वाईट काळामध्ये, वाईट परिस्थितीमध्ये आपल्यालाच निस्तरावं लागतं गड्या, कोणीच साथ देत नसतं. ना आपला मित्र, ना कोणी, ना जवळचे कोणीच नसतं महाराज आपलं. माणसानं जन्माला आल्याच्या नंतर प्रेम फक्त देवावरती करावं. आपल्याला देवच या संकटापासून सोडवू शकतो गड्या, प्रेम फक्त त्या देवावरती करावं. देव सांगतो, जो लोग मुझे प्यार करते हैं, जो लोग मुझे प्यार करते हैं, उसके दिल में रहता हूँ. जो लोग मुझे नफरत करते हैं, उसे आंखों में रहता हूँ, लेकिन रहता तो उनके शरीर में ही. अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझा भगवंत स्थिरावलेला आहे गड्या, प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझा भगवंत स्थिरावलेला आहे. म्हणून माझी विनंती असेल तुम्हाला, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, आपलं आपलं म्हणता, मी तुम्हाला सांगितलं होतं आपलं आपलं म्हणणारे कोणीच नाही, आपलं कोणीच नाही गड्या. जगामध्ये आल्याच्या नंतर फक्त भगवान परमात्मा आपला आहे तेवढा. जो वरी चरणगा तोवरती, तोवरी म्हणती माझा माझा. अरे तुझा कोणीच नाही बाबा, इथे आल्याच्या नंतर तुझा कोणीच नाही. ऐका, तुमची बहीण तुमच्यावर किती प्रेम करते तुम्हाला बघायचंय का? तुमची बहीण तुमच्यावर किती प्रेम करते हे तुम्हाला बघायचंय का? बघा, मी तुम्हाला द्रौपदी मातेचं चरित्र सांगते.
भगवंताचं द्रौपदी मातेवर किती प्रेम होतं, जे सख्या बहिणीवरती नव्हतं तेवढं माझ्या द्रौपदी मातेवरती प्रेम होतं. द्रौपदी माता ही मानलेली बहीण होती, पण सुभद्रा ही सख्खी बहीण होती गड्या. तरी भगवंताचं प्रेम माझ्या द्रौपदी मातेवरती होतं. तुम्हाला वाटतं ना बहीण माझी ताईडी आहे, पण एक दिवस काही भावावरती संकट आलं ना की ती बहीण सुद्धा तुमची नसते. ऐका, एखाद्या बहिणीला तुम्ही 2-3 वर्ष दिवाळी करू नका. ए दादा, माझ्या हिश्श्याची वाटणी कर, चल ते मला लिहून. डायरेक्ट आपली बहीण म्हणणार गड्या. त्या ठिकाणी बहीण सुद्धा आपली नाही, जगाच्या मालकानं म्हणावं. हे सारखं खटखट होतं बघा. कोणाला? एक देवाचा मंत्री, चांगला मित्र, चुलत भाऊ आणि एक चांगला भक्त होता. अशी 4 नाती एका देवाच्या ज्याची होती, त्याचं नाव आहे उद्धवजी. कोण आहे? देवाचा मंत्री आहे, देवाचा मित्र आहे, देवाचा चुलता आहे. सुंदर प्रकारे नातं आहे. पण त्या ठिकाणी उद्धवजीनं आता विचारलं. उद्धवाला हे सहन होत नव्हतं, कोणाचं? द्रौपदी मातेचं आणि भगवान परमात्म्याचं प्रेम सहनच होत नव्हतं. तेव्हा काय झालं बघा. उद्धवजी म्हणायचे, कृष्णा, अरे लोक तुला म्हणतात चतुराचा शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. अरे तू चतुर आहेस, अरे तू किती सुंदर आहेस. पण ते उद्धवाला सहन होत नव्हते बघा. तू खूप चतुर आहेस म्हणे असं म्हणतात. पण नाही देवा, तुला कळत नाही, तुला काहीच कळत नाही रे देवा. मोठा अहंकार झाला बघा उद्धवाला. देवा तू भोळा आहेस, तुला काही कळत नाही म्हणे. कसं सांगू देवा. बरं, सख्या बहिणीचं चुकून सुद्धा नाव घेत नाही देवा तुम्ही, चुकून सुद्धा तुमचं नाव ओठाला येत नाही. आणि ती मानलेली बहीण द्रौपदी माता, तिचं तुम्ही सतत चिंतन करत असता. द्रौपदी 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 सतत तिचं नाव घेत असता म्हणे. भगवान म्हटले, उद्धवा बरोबर आहे तुझं, आजपासून सुभद्रेचं भजन करतो. तसं नाही देवा, मला काही तुमच्यात भेदभाव करायचं नाही, तुम्हाला वेगळं करायचं नाही, तुमच्यात अंतर पाडायचं नाही. पण जरा सख्या बहिणीकडे तरी बघत जा. असं म्हटल्याच्या नंतर कधीतरी सख्या बहिणीचं नाव घेत जा. बरोबर आहे उद्धवा तुझं, आपलं ते आपलंच असतं. आणि मग थोडा विसर पडू दिला कुणाचा? उद्धवाचा. भगवान कृष्ण परमात्म्याला स्तुतीमध्ये करून दाखवायचं होतं, म्हणून दाखवत नाहीत माझा भगवान परमात्मा. कधीच म्हणून दाखवत नाही, करून दाखवतो. आणि एक दिवस काय झालं बघा, उद्धवजीला सोबत घेतलं. उद्धवा, अरे कालच्या एकादशीनं आज माझ्या पोटात दुखतंय म्हणे, खूप खोडतंय रे उद्धवा. चल ना, खूप भूक लागली, चल ना जरा नाश्ता करून येऊ सुभद्रा ताईकडून. हा चला देवा, मला पण भूक लागली. सुभद्रेकडे उल्प उपहार करण्यासाठी आले. आणि सुभद्रा ताईंना यांचा आता मेकअप चालला होता, मैत्रिणीचं लग्न होतं, सुंदर प्रकारे मेकअप चालला होता. आता ते त्यांच्यातच गुंग होत्या. आता आवाज दिला, द्रौपदी ताई, अगं मला काही खायला दे ग, नाश्त्याला काही असेल, समोसा कचोरी काही असेल तर दे बाई, नाहीतर पोहे तरी दे. द्रौपदी ताई म्हणते, कान्हा अरे तू काय वेळेला आलास रे बाबा, माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, मला आवरायचंय. जाते टेबल वरती काही पदार्थ, काही फळं आहेत, सफरचंद आहे, केळी आहे, ती तू खा तुझ्या हाताने. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, भगवान परमात्म्याला दाखवायचं होतं की कोणती बहीण श्रेष्ठ आहे. अरे कान्हा, असं तू ऐन वेळेला काय येतो रे बाबा, मला मेकअप करायचंय, माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, मला घागरा घालायचंय, आणि तू ऐन वेळेला चालास. मला क्रीम लावायची होती, मला पावडर लावायचं होतं, पण भगवंताला दाखवायचं होतं उद्धवाला.
तुला जर भूक लागली असेल ना दादा कान्हा, तर त्या टेबल वरती काही फळं आहेत ते कापून खा बाबा तुझ्या हातानं. सांगितल्याच्या नंतर काय केलं, भगवंत गेले आणि आता स्वतः एकटे असले. एकटे असते तर भगवंतांनी तसंच सफरचंद खाल्लं असतं, पण दोघं होते. भगवंतांनी फोडी करायला सुरुवात केली, कापायला सुरुवात केली आणि कापता कापता करंगळीच कापली महाराज. करंगळी कापल्याच्या नंतर काय झालं, आग गेलं. आग कुठे लागली असं म्हटल्याच्या नंतर सहन झालं नाही भगवंताला. सुभद्रा ताई काहीतरी चिंधी आण ग बाई, माझ्या हाताला बघ, माझ्या करंगुळीला रक्त येतंय. उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई अहो यावं लवकर. कान्हा तू कसा खट्याळ रे बाबा, लहानपणापासून तुझ्या खोड्यासारख्या, तू लहानपणापासून असाच आहेस बाबा, नुसत्या खोड्याच करत असतोस. मला मेकअप करायचा होता पण तू घेतली करंगुळी कापून. आता देवाची बहीण होती, चिंदी आणायला गेली. देवाची बहीण म्हटल्यानंतर साड्या कमी असतील का हो, कपाट भरलेली होती. कोणत्या साडीची चिंदी फाडू, सगळ्या साड्या नवीन आहेत माझ्या. आवाज दिला उद्धवानं, सुभद्रा ताई आव चिंदी आणा, रक्त गळतंय. म्हणे उद्धवा सुभद्रा ताईला काही चिंदी सापडत नाही, तू काय कर म्हणे, चाल आपल्या द्रौपदी ताईकडं. महाराज द्रौपदी ताई ही खरी पतिव्रता होती, पतिव्रता स्त्री होती. डोक्यावरती पदर होता, सकाळची वेळ आहे, पक्ष्यांची चिवचिवाट आहे. तिथे असं निसर्गरम्य वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये सकाळी सकाळी तुळशीला असे आलिंगन घालत होती, तुळशीला फेऱ्या मारत होते. तिच्या त्या फुलारीमध्ये फुलं होते, ती फुलं त्या तुळशीला वाहत होती, त्या देवाला वाहत होती. तिच्या मुखामध्ये सतत देवाचं नाम कृष्ण 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 कृष्ण. तिच्या मनामध्ये, तिच्या हृदयामध्ये फक्त देवाचंच नाव होतं, कृष्ण कृष्ण कृष्ण. मग भगवंत आले, तिची नजर त्या भगवंताकडे गेली. तुळशीला पाणी टाकता टाकता भगवंताकडे नजर गेली द्रौपदी मातेची. कान्हा अरे केव्हा आलास, तिचं लक्ष त्या करंगुळीकडे गेलं. कान्हा अरे तुला किती लागलंय, कन्हैया अरे काय लागलंय तुला, चिंदी नाही बांधली अजून. नाही द्रौपदी ताई, मी सुभद्रेच्या घरी गेलो होतो नाश्ता करण्याकरता, तर तिथे माझं ते सफरचंद कापता कापता माझी करंगुळीच कापली ग ताई. पण ताई अगं मला काही वेदना होत नाही ग. कन्हैया अरे तुला वेदना कशा होत नाही बाबा. टर्कन आपल्या पदराची चिंदी फाडली आणि फाडल्याच्या नंतर काय झालं बघा, चिंदी फाडली आणि माझ्या भगवंताच्या या करंगुळीला गुंडाळली. गुंडाळल्याच्या नंतर उद्धवजीला ते सहन झालं नाही. उद्धवजी म्हणतायत, अहो द्रौपदी माता, शास्त्राप्रमाणे हे असं बरं नाही. एक पतिव्रता स्त्रीनं डोक्यावरचा पदर फाडू नये आणि तुम्ही डोक्यावरचा पदर फाडलात. हा भगवंताचा अपमान असतो, हा आपल्या मालकाचा अपमान असतो. फाडू नये डोक्यावरचा पदर पतिव्रता स्त्रीनं. तुम्हाला शास्त्र माहित नाही वाटतं. आता जगाच्या मालकाची बहीण होती. सांगितलं द्रौपदी ताई. द्रौपदी ताई म्हणतात, अहो शास्त्र मला माहित आहे, मी जगाच्या मालकाची बहीण आहे, पण ऐका ना, अहो माझ्या कपाळाचं कुंकू या माझ्या कन्हैयाला माहित आहे की किती दिवस ठेवायचं आणि किती दिवस नाही. तर माझ्या कन्हैयाच्या हातामध्ये आहे म्हणे सगळं, मला काय करायचंय. एवढं म्हणून मला या गोष्टीची चिंता नाही. तिनं पदर खाली घेतला आणि फाडला. देवाचं मन भरून आलं. पण अजून द्रौपदीच्या अंतःकरणात
आपल्याबद्दल किती प्रेम आहे, एवढी भारी साडी फाडायला नको होती. कोण म्हणताय? जगाचा मालक म्हणतोय द्रौपदीने एवढी चांगली साडी फाडायची नव्हती. द्रौपदी ताई, अगं तुझी पैठणी आहे आणि तू एवढी सुंदर साडी फाडली, फाडायची नव्हती. देवालाही बघायचं होतं की द्रौपदी मातेचं किती प्रेम आहे माझ्यावरती. तर द्रौपदी माता म्हटल्या, बघा ऐका, द्रौपदी माता म्हणते, या साडीची काय किंमत देवा? अहो देवा, या साडीची काय किंमत? एक दिवस फाटणारच आहे देवा ती. अरे लाला, अरे तुझ्या जर उपयोगी या साडी जर येत नसल, या साडीचा काय उपयोग बाबा? अरे बाबा, वेळ जर पडली ना तर आमच्या शरीरातल्या नसा काढू आणि त्या तुझ्या करंगुळीला गुंडाळू गड्या. साडीच काय घेऊन बसलाय रे का ना? आता कन्हैया माझ्या कन्हैयाचं मन भरून आलं. मन भरून आल्याच्या नंतर बघा, बोटाला गुंडाळली ती चिंदी आणि गुंडाळल्याच्या नंतर एका वाक्यात इतकं गोड सांगितलंय बघा कवितेकारानं, यदि काम आवे आपके काढ दो नसो को, यदि काम आवे आपके काढ दो नसो को, ये तो रेशम के धागे हैं, वो भी साधारण नहीं दुल्हन की जोड़े हैं, ना तो दुल्हों के धागे हैं. अरे बाबा, हे नाही नवरीचे किंवा हे नाही नवरदेवाचे, हे तुझ्या द्रौपदी ताईचे आहेत. जर हे धागे तुझ्या कामी येत नसेल ना रे देवा, तर ही साडी कोण्याच कामाची नाही. लाला, अरे हे धागे साधारण आहेत बाबा, हे वस्त्र साधारण आहे, भारीतलं नाही. प्रसंगी तुझ्यावर उपयोगी नाही यायचं असेल तर आमच्या नसा सुद्धा तुझ्या करंगुळीला गुंडाळू बाबा. माझी द्रौपदी हसली आणि म्हणाली, द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले बघा, आपल्या अंतकरणातील भक्ती जागी करतील हे शब्द. जेव्हा भगवान म्हणतात, द्रौपदी तू नको फाडायला होतं वस्त्र, तेव्हा बघा द्रौपदी हसली आणि डोळे भरून बोलली, लाला, अरे मी वस्त्र फाडलंच नाही बाबा. कन्हैया, मी वस्त्र फाडलंच नाही. कन्हैया, जेव्हा मी समोर उभी राहिले ना रे, तेव्हा ते वस्त्राचे धागे मला सोडून तुझ्याकडे येऊ लागले बाबा, मला सोडून तुझ्याकडे येऊ लागले. ऐक काना, ए लाला, अरे जे धागे माझ्या पाशी राहिले ते अभागी ठरले, आणि काना जे तुझ्या करंगुळीला गुंडाळल्या गेले ना ते मात्र खूप सुंदर भगवंताचे हे तुझे ठरले बाबा, खूप चांगले आहेत असं म्हटल्याच्या नंतर बघा, भगवान श्री कह रे भगवान मेरे नहीं फाडा चिर. ऐका बर का, अरे भाग्यवान तेच आहेत जे कथेला बसले आणि अभागी तेच ठरले जे गोधडी घेऊन घरी झोपले. ऐका बर का, भाग्यवान आहात तुम्ही, इथं कथेला बसले सगळे. इतका पवित्र हा दिवस आहे. तेव्हा सुंदर असं वर्णन केलं गड्या. चिंधी बांधी ते द्रौपदी, चिंधी बांधी ते द्रौपदी, हरीच्या ग पोटाला, हरीच्या ग पोटाला, फाडुनी भरजरी शालू नवा, चिंधी बांधी ते द्रौपदी, चिंधी बांधी ते द्रौपदी. बाबा चिंधी बांधली द्रौपदीनं, भगवान परमात्म्याच्या करंगुळीला चिंधी बांधली. द्रौपदी मातेवरती, द्रौपदी ताईवरती अनेक संकट आली बघा, पण संकटांना सामोर गेली ही माझी द्रौपदी माता. संकटांना सामोर गेली
आता गावकरी नाही, साक्षात जगाचा बाप करणारे. लक्षात ठेवा, हे विसरून चालणार नाही. हे तुम्ही गावकऱ्यांना देत नाहीत, कार्यक्रमाच्या आयोजकांना देत नाहीत. एका गड्या जे तुम्ही अन्नदान करताय ते तुम्ही कुणालाच देत नाहीत, ते तुम्ही कुणालाच देत नाही. त्या करता देणारा तो देव आहे, दिलंच पाहिजे. अहो, आपण जर 2 हाताने देत असेल तर तो हजारो हाताने तुम्हाला देत असतो. म्हणून त्या भगवंताला तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे, काही ना काहीतरी दान केलं पाहिजे. देवाला तुम्ही मागत असता, देवा मला सुंदर असा पुत्र दे बाबा, पण देवाला तुम्ही देता का? एक जण म्हणे, देवा तुला मी सोन्याची टोपी वाहतो, मला फक्त पुत्र रत्न प्राप्त होऊ दे. पण काही दिवस झाले, 9 महिने झाले, त्याला पुत्रही प्राप्त झाला. आणि नंतर काय झालं, त्या मुलाचं नाव सोन्या ठेवलं आणि त्याची टोपी नेऊन देवाला घातली. म्हणे बघ देवा, तुला म्हटलं होतं ना मी सोन्याची टोपी तुला घालतो म्हणून. अहो, त्या मुलाचं नाव सोन्या ठेवलं आणि त्या मुलाची टोपी नेऊन घातली देवाला. किती हे बरं. अरे देणारा देव आहे, दिलंच पाहिजे बाबा, त्याला दिलंच पाहिजे. द्रौपदीनं काय केलं बघा, फक्त बोटभर चिंदी दिली होती, तर त्याच्या बदल्यात भगवान परमात्म्यानं तिला 999 साड्या दिल्या होत्या. जेव्हा ज्या वेळेला बघा, मी 999चाच का आकडा घेतला परफेक्ट सांगते. देवानं देवाच्या बोटाला जी चिंदी गुंडाळली होती ना, त्या चिंदीमध्ये 999 धागे होते. मग ते एका धाग्याच्या बदल्यामध्ये एक साडी म्हणजे 999 धागे, म्हणून 999 साड्या भगवंतानं द्रौपदीला दिल्या होत्या गड्या. कारण द्रौपदी मातेचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा आला होता. हा दुःशासन माझ्या मातेचं साड्या ओढतच होता, कारण त्यांनी जुगारामध्ये जिंकलं होतं माझ्या द्रौपदी मातेला. जुगारामध्ये जिंकलेले माणसं कधीच नसावेत महाराज, कधीच नसावे. जुगाराचा पैसा हा घरामध्ये कधीच येऊ नये, कारण तो कलीचा असतो, कपटाने आणलेला असतो, क्रूर स्वभावाने आणलेला असतो. पैसा आपल्या घरामध्ये कधीच येऊ नये गड्या. तू दुःशासन साड्या ओढत होता, ओढता त्याला घाम आला, त्याला नकोस वाटू लागलं. घामा झोक झाल्याच्या नंतर शेवटी 1000व्या वेळेला माझ्या भगवंतानं काय केलं बघा, अनेककडं आपल्या पतीकडं बघत होती द्रौपदी माता. अहो मालक, काहीतरी करा ना. 5 जण, 5 पांडव होते माझ्या द्रौपदी मातेचे पती, 5 पांडव होते. पण एकानंही नाही आवरलं गड्या, एकाची ही म्हणायची ताकद झाली नाही, दुःशासना थांब म्हणण्याची ताकद झाली नाही. त्या ठिकाणी भीष्माचार्य, कृपाचार्य हे सगळे होते गड्या. सगळ्याकडे बघा, तुम्ही सांगा ना काहीतरी, तुम्ही बोला ना काहीतरी. पण शेवटी काय झालं बघा, शेवटी आता पितामह होते, द्रौपदी माता रडत होती. तेव्हा काय झालं, आता द्रौपदी माता म्हणतायत की अहो भाऊजी, मी तुमची वहिनी आहे, तुम्ही मोठी भाऊज ही आई प्रमाण असते. कुठली मोठी भाऊज आहे, कुठल्या तुम्ही वहिनी, मी तुम्हाला जुगारामध्ये जिंकलंय. ए श्री, ए दासी, मुकड्यान बस, आवाज बंद कर तुझा. त्याच्या तोंडामधून एक शब्द निघला, एक प्रगट झाला बघा. जाईल मी पुढे त्या प्रसंगाला, हंबरडा फोडला तिनं, दोन्ही डोळ्यामधून घायाळ झाली ती, अश्रुधारा वाहत होत्या. आणि अबला स्त्री स्वतःच्या लज्जेचं रक्षण करते, अशी परिस्थिती कोणावरती येऊ नये. घरातले सगळे समोर होते, पितामह, कृपाचार्य, सगळे धृतराष्ट्र सगळे समोर होते. आणि ती अशी हंबरडा पुढून म्हणत होती, रक्षण करा. पण कोणीही त्या मातेचं रक्षण करत नव्हतं. हा प्रसंग कुठल्या स्त्रीच्या जीवनामध्ये येऊ नये. परिस्थिती किती वाईट असते गड्या. या प्रसंगालाही माझ्या द्रौपदी मातेला सामोरं जावं लागलं. भर सभेमध्ये कुलीन स्त्रीच्या अंगावरचं वस्त्र खेचून घेण्याचं काम तो दुःशासन करत होता.
ऐका, स्त्रीनं या डोक्यावरचा जर पदर पडला गड्या तर ते स्त्री ही स्वतःला लाजत असते. एवढ्या मोठ्या माणसासमोर माझा पदर पडला ती लाजत असते. आणि त्या भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी मातेचं जेव्हा वस्त्र हरण झालं ना तेव्हा किती काय वाटत असेल हो माझ्या द्रौपदी मातेला. हंबरडा फोडून रडू लागली द्रौपदी माता. हात जोडते, पितामह तुम्ही तरी काहीतरी करा. अहो तुम्ही तर गुरु आहात ना, काहीतरी करा ना. असं म्हटल्याच्या नंतर भविष्यात ही माणसं माझ्या समोर कधी उभी राहिली नाही, मला यांच्याकडनं पाहता येणार नाही. सांगा ना पितामह द्रोणाचार्य, तुम्ही तरी सांगा ना, तुम्ही त्यांचे गुरु आहात. अहो यांनी जर गुरुला मानलं असतं ना, यांनी जर गुरुचा शब्द सांभाळता आला असता, अरे गुरुचा जर शब्द सांभाळला आला असता तर हस्तिनापूरचं राज्य या दुर्योधनाला मिळालंच नसतं गड्या. गुरुचा शब्द हा सांभाळता आला नाही याला, या दुर्योधनाला. गुरुच कळत नव्हता यांना, म्हणून गुरु नव्हता कळत यांना, गुरुचा शब्द सांभाळता येत नव्हता, हे कळत नव्हते गुरु काय आहे. यांना हात जोडत होती, मानाखाली घालत होती. सगळ्यांनी 5 पती होते पण एकाची पण ताकद झाली नाही. थांब दुःशासना म्हणण्याची एकाचीही ताकद नाही झाली गड्या. कळून चुकलं तिला, अरे हा सगळा माया जाळ आहे. आपला स्वतःचा नवरा सुद्धा आपला नाही, आपला स्वतःचा मालक सुद्धा आपला नाही. आपल्याला फक्त संकटातून जर वाचवणारा असेल तर तो जगाचा मालक आहे, माझा लाला आहे, माझा कन्हैया आहे. अरे द्वारकेचा राजा, वैकुंठवासीचा राजा. कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ कस गया लावेला, कस खया लावेला, वेळ कस गया वा वा हे हो. लावेला, मला सोडवणार कोणी नाही बाबा, कोणी नाही मला सोडवणार रे. हे बाबा धाव कृष्णा, कन्हैया, लाला धाव. हे बाबा तिनं अर्ध हाक मारली. लाला हे माझ्या करता, अरे माझ्या कपाळाचं कुंकू सुद्धा माझं नाही रे बाबा. लाला लाला ये रे बाबा, हे द्वारकेच्या राया, हे वैकुंठवासी श्री कृष्णा, धाव बाबा माझ्यासाठी. हे बाबा द्रौपदी तू दुःशासन वस्त्र वडण्याचं काम करत होता, वस्त्र वडत होता. कृष्णा तू माझ्या हृदयामध्ये आहेत ना कृष्णा, ये ना बाबा लवकर ये ना. असं म्हटल्याच्या नंतर भगवंतानी आपला पितांबर सोडला शेवटी, आणि पितांबर सोडल्याच्या नंतर पितामह ओरडले दुःशासनाला, दुःशासना थांब, अरे ही साडी नाही हा पितांबर आहे,
दुःशासना पुढे जाऊ नको. अरे जर ते पितांबर ओढण्याकरता गेला ना तर जरूर खाक होशील बाबा. ही साडी नाही, हा पितांबर आहे भगवान परमात्म्याचा. पद सारे ग गरे दमा वेळ का सखया लावीला कोटी कुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी अरे तू इतका उशीर का लावला रे बाबा. अरे वेळ पडली तर तू एका करंगुळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता बाबा. आणि तू आता का वेळ लावला रे. द्रौपदी माता म्हणू लागल्या. तेव्हा काय झालं बघा. भगवान परमात्मा म्हणतात द्रौपदी ताई अगं मी लांब नव्हतो गेलो. जेव्हा तू मला म्हणली हे द्वारकेच्या राया धाव बाबा, मी तुझ्या इथंच होतो ग, तुझ्या हृदयामध्येच होतो. मला परत द्वारकेला जावं लागलं आणि द्वारकेमधून येण्याकरता मला वेळ लागला त्या ठिकाणी, म्हणून मला उशीर झाला. तू परत म्हटलीस हे वैकुंठाच्या कन्हैया ए लाला अरे धाव बाबा. तेव्हा मी तुझ्या करता मला वैकुंठाला जावं लागलं आणि वैकुंठामधून आलो असं म्हटल्याच्या नंतर बघा पुढे द्रौपदी ताई अगं मला वाटलं तू तुझ्या तोंडामध्ये तुझा पदार पकडला होता. मला वाटलं तुझे दात खूप सक्षम आहेत म्हणून मी आलो नाही ग द्रौपदी ताई. पण तू जेव्हा हाक मारली हे माझ्या सगळ्या माझ्या हृदयात असणाऱ्या भगवंता धाव बाबा लवकर, तेव्हा मी माझा पितांबर सोडला ताई. तेव्हा माझा पितांबर सोडला ग. त्या ठिकाणी माझ्या द्रौपदी मातेचाही उद्धार केला. बोले गोपाल कृष्ण भगवान. तुम्हाला गजेंद्राची कथा सांगत होते बघा. आपलं कोणीच नसतं गड्या, आपलं कोणीच नसतं. एक हत्ती होता, तो जंगलामध्ये राहायचा. आता जंगलाचा राजा हत्ती असतो पण तलावाचा राजा हे मगर असते. आता त्या ठिकाणी हत्तीला वाटायचं की हत्तीत माझे पिल्ले माझे लेकरं माझे, पण दादा हो आपण ज्या माया जाळ्यामध्ये अडकलेला आहोत आपलं कोणीच नसतं गड्या त्या ठिकाणी. मग काय झालं, हत्तीला वाटायचं आपण आता पाणी खेळण्याकरता जाऊ. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं, हत्ती तलावावरती आला आणि तलावावरती आल्याच्या नंतर तो पाणी खेळू लागला. सोंडीने पिचकाऱ्या मारू लागला. आपल्या हत्तीनीच्या अंगावर पाणी टाकू लागला. इतके दिवस हत्तीनीने जर मागितलं की हो मला तू पाला पाहिजे खायला, की हत्तीनं अख्खं झाडच आणून हत्तीने पुढं मांडावं. हत्तीच्या पिल्ल्याने जर विचारलं की बाबा मला हेच पाला खायचा, हीच वेली खायची, तर ते अख्खं झाड आणून त्यांच्या समोर मांडावं. जेव्हा पाऊस वारं ऊन पाहून हत्तीने आपल्या शरीराखाली त्यांना सांभाळावं. आणि ज्या वेळेला हत्तीवरती संकट येतं गड्या, हत्ती तलावावरती गेल्याच्या नंतर काय झालं, तलावामध्ये मगर होती आणि आता तिथे सगळा मगरीचाच अधिकार चालतो बरं का. मगर होती, मगरीनं हत्तीच्या सोंडीला पक्क धरलं आणि पक्क धरल्याच्या नंतर रक्त यायला लागलं. सोडा रे मला, सोडा सोडा म्हणू लागले. कोण, हत्ती म्हणत होता सोडा मला.
बायकोला आवाज दिला, अगं मला ओढा ओढा असं सांगितलं, या माझ्या हकेला धावून. पण हातीने न ओढलं. वर्ष लुटलं गेलं, वर्ष पाळलं. पण आता हत्ती सुद्धा ओढून ओढून थकला होता. सगळे लेकरं थकले, बायको थकले आणि शेवटी म्हटले पिकलेलं पान आहे, द्या सोडून, मरू द्या म्हणे. आता याला किती दिवस टिकणारे, मरू द्या म्हणे. मी शेवटी तुम्हाला सांगते, हात जोडून विनंती आहे गड्या, आपलं कोणीच नाही, भगवान परमात्म्याला अर्थ हाक दिले हत्तीनं. हे भगवंता सोडो बाबा मला. नाही रे नाही गुणाचे कुणी, नाही रे नाही गुणाचे कुणी. नाही रे नाही गुणाचे कोणी, नाही रे नाही गुणाचे कोणी. बहीण कुणाचे, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. कोण कुणाचे सगळे सोयी रे, कोण कुणाचे सगळे सोयी रे. मेल्या मागे सर्व राहिले, ओ मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. आपलं कोणीच नसतं गड्या त्या ठिकाणी. ह्यानंतर आता आपल्याला बळी वामन अवतार बघायचा आहे. या देवांवरती विजय मिळवण्यासाठी मी काय करू, देवतांवर विजय मिळवण्यासाठी शुक्राचार्यांनी राजा बळीला 3 गोष्टी सांगितल्या. शुक्राचार्य हे कोण आहेत, तर राक्षसाचे गुरु आहेत. आता गुरु सेविका ऐका, गौ सेवा आणि संत सेवा सांगितले. किती सांगितले? 3 प्रकार सांगितले. गुरु सेवा, गो सेवा आणि संत सेवा सांगितलं. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, त्याचे बरेचसे उदाहरण आहेत बघा. संत सेवेचेही उदाहरण आहेत. बळी महाराजांनी गोसेवा केली. गोसेवा केल्याच्या नंतर आणि गुरुजी सेवा केली. गुरु तो ऐसा चाहिए, शिष्य को कुछ ना मांगे. गुरु तो ऐसा चाहिए, शिष्य को कुछ नहीं माने. शिष्य को ऐसा चाहिए, गुरु को सब कुछ देता है. शिष्य भी असा असला पाहिजे की गुरुला सर्व काही दिलं पाहिजे गड्या. गुरु कसा असावा, शिष्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवू नये. गुरुने हे शिष्य कसा असावा, त्यांना आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी लीन करावं असा शिष्य असला पाहिजे. ऐका, गुरुला तुम्ही वंदन केलं पाहिजे. शुक्राचार्यांनी सांगितलं, जा स्वर्गावर. स्वर्गावर गेल्याच्या नंतर अधिपती कर. बलीने स्वर्गावरती अधिपत्य मिळवलं आणि मिळवल्याच्या नंतर स्वर्गातल्या सर्व देवदेवतांना काढून दिलं. आणि देवतांची जी आई आहे, कश्यपूची पत्नी आदिती, रडायला लागली. काय करावं,
कळेना तिला माझी देवता सगळीकडे पळत आहेत, फिरत आहेत, याचं स्थान बलीने घेतलंय. म्हणून आदित्य मातेला कश्यपांनी जे मंत्र दिला होता, जो सांगितला होता, त्या मंत्राचं नाव आहे पयोव्रत. ते पयोव्रत हे करणं खूप महत्वाचं आहे. हे व्रत कर, भगवान परमात्मा तुझ्या घरी अवतार घेईल आणि आपण बटू रूप धारण करून बलीच्या यज्ञामध्ये गेलो आणि त्याला 3 पावलाचं जमीन मागितलं. कोण? वामन अवतार भगवान परमात्म्यानं 3 पावलं जमीन मागितली. एका पावलामध्ये मृत्यूलोक मागितलं, दुसऱ्या पावलामध्ये पाताळ लोक मागितलं आणि तिसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक मागितलं. आणि आता 2 पायामध्ये मृत्यूलोक आणि पाताळ लोक. आता तिसरा पाय कुठे ठेवू? ऐका, 2 पायामध्ये मृत्यूलोक आणि स्वर्गलोक. आता तिसरा पाय कुठे ठेवू? कोणाला? बळीला प्रश्न पडला. मग बळीने काय केलं? तिसरा पाय आपल्या डोक्यावरती ठेवायला लावला आणि डोक्यावरती ठेवल्याच्या नंतर हा बळी पाताळात घातला आणि बलीची आई आणि भगवंताला सांगू लागली, बली ना हो गई, सती ना हो गई, राजा बिरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया, प्रभु प्रसारे हाथ. मी खूप भाग्यवान आहे देवा, मी खूप भाग्यवान आहे. किती भाग्यवान आहे मी. अरे अख्खं जग त्या भगवंताच्या दारात भीक मागायला हा जगाचा मालक माझ्या मुलाच्या दारात आलाय. मी किती भाग्यवान आहे. बलीची आई म्हणते. बघा, त्याच वंशामध्ये पुढे चालून मत्स्य अवताराची कथा ही अष्टम स्कंदामध्ये शेवटी आलेली आहे. बघा, तिथे प्रभू श्री रामचंद्रांची वंशावळ सांगितली गेलेली आहे. ब्रह्माजी, मरीची, कश्यप, विवस्वान, मनु, ऐका बरं का, मनु, इश्वाकू, कुशी, विकुक्षी, बाण, अरण्य, पृथु, त्रिशंक, धुंदुमार, युनाक्ष, मानधाता, सुसंधी, ध्रुवसंधी, प्रसंजित, भरत, असित, सगर, असंमेज, ऐका बरं का, अशुमान, दिलीप, भगीरथ, कुकुस्त, रघु, प्रौद, शंखन, सुदर्शन, अग्निवर्ण, शिघुग्र, याती, मरु, पक्षु, शुक्र, अंबरीश, नहुष, याती, नानाथ, अज, दशरथ आणि राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न. एवढी वंशावळ त्याच्यामध्ये झाली. आता आपले नाव सोपे आहेत, तेवढी नाव घ्यायच्या नंतर ते लय अवघड आहेत. श्रीराम प्रभूची वंशावळ 44 राजे होऊन गेले. बघा, बोले गोपाल कृष्ण भगवान की. ऐका, आता आपल्याला कृष्णाचा जन्म करायचा आहे. का करायचा देवाचा जन्मोत्सव? याचं कारण आहे. बघा, तुमच्या प्रत्येकाच्या घरात बाधक जन्माला येणार आहे. ते बालक स्वरूप सुखरूप जन्माला यावं. प्रसूती कालावधीत तुमच्या लेकीची, तुमच्या सुनीची, तुमच्या पत्नीची, आपल्या घरातल्या माऊलीची सुरक्षित भगवंताने सुटका करावी, याच करिता करायचा असतो. बघा, देवाचा जन्म हा जन्म महोत्सव कथेमध्ये करायचा असतो. आपण पाळणाही म्हणणार आहे या ठिकाणी. कृष्ण आणलाय का? आणलाय ना? गोपिका आल्यात का? गोपिका बघा, हा जन्म महोत्सव वस्तरूपी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाय तो सांगत असे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाजवळ पृथ्वी वासराच्या रूपाने गेली आणि भगवान परमात्म्याने अवतार कार्य संपन्न करावे प्रार्थना केली. कंसाचा उन्माद झालेला एक लगेच भगवंताने मीटिंग घेतली. बघा, देवी देवतांना बोलावलं गेलं, माईला बोलवलं, सांगितलं माझा 7वा गर्भ आईचा काढायचा आहे. मी त्या 8व्यांदा जन्माला येणार आहे. माझ्या आईचा 7वा गर्भ काढून रोहिणीच्या उदरामध्ये घालायचा आणि तो कोणाचा असेल तर बलवान दादाचा असेल, शेषाचा असेल. सांगितलं आता तुम्ही मागच्या अवतारात पुन्हा जन्म घेणार आहात. 8वा
जन्माला येणार आणि आपला कृष्ण 8वा जन्माला येणार। सगळ्यांना 8वेची चाहूल लागलेली। 8व्यांदा देवकीला गर्भधारणा झाली आणि दिवस माग दिवस भरत गेले आणि महिन्या माग महिने भरत गेले। मागची तिथी राम नवमीची होती जेव्हा श्री राम प्रभू जन्माला आले होते। राम अवतारातली चंद्राला राग आला आणि देवाचा जन्म भर दुपारी देवा आपल्या नावात त्यानं चंद्राची नाराजी काढण्याकरता श्रीराम नाव होतं पण श्रीराम चंद्र केलं का तर भगवान चंद्रदेवाची नाराजी काढण्याकरता। बघा वचन दिलं 8वा अवतार फक्त तू एकदा पाहशील सगळे झोपी जातील काळजी करू नको। नवमीची तिथी आहे आता घटवली दशरथ राजाने। दशरथे मारिला तोची होता मास। दशरथाने जो मारला तो महिना श्रावणाचा। अष्टमी तिथी गडगड 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 विजांचा आवाज सुरू झाला। तबल्याची साथ द्यायला लागले आणि पखवाजाची साथ द्यायला लागले। ढग असे गळू लागले। ढगांना समजलं आता मात्र तो अवताराला येणार आहे त्याला आपलं नाव पडणार आहे मेघश्याम। मेघश्यामाचं नाव पडणार आहे मेघश्याम। मंद मंद पाऊस सुरू झाला। सगळ्या समाधी अवस्थेत झोपवलं भगवंताने आणि संरक्षणांना सैनिकांना कंसाला कसलीही चावूल न लागता कळू दिले नाही। त्याचं पाप काढलं आणि त्याला भगवंताचा अवतार दिसेल कसा। बरोबर अष्टमीच्या तिथीला प्रारंभ झाला। रात्रीच्या समयी मध्यरात्रीला या त्रिलोक्याचा मालक त्रिभुवनाचा दाता विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा मालक भगवान गोपाल कृष्ण हे जन्मास आले। बघा गोपाल कृष्ण भगवान की जय। आता माझ्या देवाचा जन्म झाला आहे। आणा ना आपल्या कानाला आणा ना। चला 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 फुलं अक्षदा घ्या फुलं अक्षदा। हॅलो 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 फुलं अक्षदा घ्या थोडं। हॅलो 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 राधे 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 कृष्ण मिला दे। राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे हो राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 श्याम से मिला दे। राधे 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 श्याम से मिला दे। राधे 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 श्याम मिला दे। राधे 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 श्याम मिला दे। राधे 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 श्याम से मिला दे। राधे 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 श्याम से मिला दे। राधे 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 श्याम मिला दे। राधे 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 श्याम मिला दे। राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 जय जय श्री राधे जय श्री राधे। बाई ढगांना समजलं आता गोपाल कृष्णाचा अवतार होणार आहे जन्माला येणार आहेत। बरोबर अष्टमीच्या तिथीला प्रारंभ झाला। रात्रीच्या समयी माझे गोपाल कृष्ण भगवान जन्माला आले। कंसाच्या बंदी शाळेमध्ये प्रगट झाला। देवाचं प्रविटीकरण आपल्या वसुदेवाने बालकाला जवळ घेतलं। त्याचा गोर तो काना होता तोवर छोटा
छोट्याशा लल्ला ताना बालकाने आपल्या बापाला एक गोष्ट कानामध्ये सांगितली. काय सांगितली? नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला हे नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला माया उपजली ते देवी मज आली येते देवी मजाई देते देवी मजाई येते नदाच्या नदाच्या घराला नदाच्या 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 घराला ती राधे. बसा बसा खाली बसून घ्या सर्व. मला नंदाच्या घराला न्या. मला तुम्ही नंदाच्या घराला घेऊन चला. पप्पाला सांगितलं, आपल्या बाबाला सांगितलं. स्वतः भगवंत पित्याला आज्ञा करत आहेत. झोपल्यासारखे झोपलेल्या अवस्थेमध्ये समाधी अवस्थेमध्ये एका टोपलीमध्ये त्या टोपलीला सुंदर प्रकारे सजवलेलं आहे त्या ठिकाणी. आणि त्या टोपलीमध्ये माझ्या भगवान परमात्म्याला ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर अहो असा मंद मंद पाऊस सुरू झाला शेषाने देवाच्या अंगावरती. आता माझ्या वासुदेवानी यमुने मैयामध्ये प्रवेश केला. यमुनेच्या मातेने अडवलं वाटीमध्ये माझ्या कानाला. थांबा देवा देवा थांबा, तुमचं दर्शन करू द्या. लाटावर लाटा चालू होत्या. असा मंद मंद पाऊस चालू होता. अहो भयानक वारं सुटलं होतं. विजांचा कडकडाट चालू होता. त्या विजाच्या कडकडाटामध्ये माझ्या भगवान परमात्म्याला त्या यमुने मयामध्ये शेषाने देवाच्या अंगावरती छाया धरली. आणि गोकुळाच्या दिशेने भगवंताचा प्रवास चालू झाला. सगळ्यांनी टाळी वाजून भगवंताचं स्वागत करायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. यमुने मैयानं वाट अडवली. देवानं डावा पाय बाहेर काढला, दर्शन दिलं. पहिलं कारण पांढऱ्या पायाचा जन्माला आलाय आणि पाप घेऊन आलाय. उत्तरेकडे वाहणाऱ्या यमुने मैयेनं वाट अडवली. सगळे असुसलेले होते. जितका आनंद आपल्याला होताय भगवान कृष्ण जन्मल्याच्या नंतर तितका आनंद त्या सगळ्या निसर्गाला झालेला होता. त्या गोकुळवासियांना झाला होता. आपल्याला परत एकदा भगवंताचं स्वागत करायचं आहे. तेव्हा आमचे सगळे जण स्वागताला उपस्थित होते. त्या भगवंताचं स्वागत तयार करू लागले होते. गोपिका जवळ आल्या. म्हणे बापा माझा लाला किती सुंदर आहे. जशी टोपली आणली तसं स्वागत केलं. फुलं टाकले अंगावरती. अनेक देवांनी पुष्पहार. स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण
कृष्ण टाळ्या वाजवायच्या आहे. भगवंताचं स्वागत करायचं आहे स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण श्री राधे स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण बोलिए गोपाल भगवान जय गोपाल कृष्ण भगवान की जय चला आता पाळणा म्हणा पाळणी म्हणा चला बरं आरती घेऊ नंतर तुम्ही पाळणी म्हणा सर्वजण हं? आधी आरती घेऊ नंतर पाळणी होतील हं? एक पाळणा घ्या ना महाराज तुम्ही चला देतो बाई इकडं हॅलो 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 म्हणा तुम्हाला येते ना नाही मला येत नाही हा म्हणता का हॅलो हॅलो पहिला मासोळा गर्भरणीचा रंग पिवळा गर्भरणीचा रंग पिवळा पिंड घडवी तो कृष्ण सावळा जो बळा जो रे जो कन्या रे जय गजेती जय गजेती हा कन्या
वेडिले सावधानी 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 वेडिले कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेवी कान्हया रे कान्हया कान्हया रे जगदेवी पा